राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यावेळी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। माथेरानमध्ये झालेल्या पावसाने व्यावसायिकांना जोरदार फटका बसलाय। पावसामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी व्यावसायिकांना मात्र नाराजीचा सूर दिसतोय। पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। परिणामी काढणीला आलेलं भात शेती पिकाला याचा मोठा फटका बसलाय। पुण्यात दुपारपासूनच ढगाळ वातावरण आहे। ढगाचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटही आहे, त्यामुळे वातावरणात गारवाही निर्माण झालेला आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। शिर्डीतल्या अकोले तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली। तब्बल 20 मिनिटे मुसळधार पाऊस झाला। अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झालं। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। जिल्ह्यातील तयार असलेली भातशेती पुन्हा एकदा त्यामुळे संकटात आली आहे। उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। ऐन दिवाळीमध्ये पाऊस पडत असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली। राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही पवार कुटुंबियांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे प्रतापराव पवारांच्या घरी जेवणासाठी उपस्थित होते। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं। यावेळी अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक घेतली। मुंब्रा शिवसेना शाखा ताबा घेण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। मुंब्रा परिसरात शिंदेच्या शिवसेनेकडून संजय राऊतांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले। पुनर्बांधणी होणारच असा बॅनरवर उल्लेख केलाय। तर उद्धव ठाकरे उद्या 4 वाजता मुंब्र्यात कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। दिवाळी संपताच भाजपचे महाराष्ट्रातले नेते लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत। देवेंद्र फडणवीस जानेवारीनंतर महाविजय 2024 यात्रेच्या माध्यमातून मतदारांची बांधणी करणार आहेत। तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्यासह ओबीसी जनसंवाद यात्राही करणार आहेत। अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे। ही भेट राजकीय नव्हती, रयत शिक्षण संस्थेसोबत भेटीत चर्चा केली अशी माहिती वळसे पाटील यांनी दिलेली आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकतानाचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागला। या दबावानंतर काही दिवसात वादग्रस्त पोलीस अधिकारी वासुदेव मोरेंची गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अमरावतीत सुरू असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बच्चू कडूंनी भेट दिली। मुख्यमंत्र्यांशी लगेच आरोग्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू असं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलं आहे। भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांना लक्ष्य करत जोरदार टीका केली। विखे पाटलांनी मतदारसंघात दडपशाही केल्यामुळे त्यांना 3 ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं असं त्यांनी म्हटलंय। वायू प्रदूषण रोखण्यासाठी डेब्रिस वाहतुकीवर 19 नोव्हेंबरपर्यंत बंदी कायम राहणार आहे। तर बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ते झाकून ठेवण्याचे निर्देश कोर्टाने केलेले आहेत। कुटे ग्रुपचे सीएमडी सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना यांनी भाजपत प्रवेश केला। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देखील उपस्थित होते। यंदाचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ठरलाय। मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला। गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सिकंदरनं पराभव केलाय। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर ठाकरे गटानं झुणका भाकर आंदोलन केलं। मंत्री, खासदार, आमदार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळच्या पुसदमध्ये शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली। पुसद उपविभागीय कार्यालयाच्या समोर झुणका भाकर खाऊन काळी रांगोळी काढून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवले। शिरोळ तालुक्यातल्या चिपरी फाटा इथे हे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी खारघर ते कोकण भवन कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे। वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं गोंधळ आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्याला दुष्काळी जाहीर करावं तसंच पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात 25% रक्कम जमा करावी या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। नरंदेमधील शरद साखर कारखान्यातल्या ऊसाच्या गाड्या पलटी करत स्वाभिमानीनं आपला रोष व्यक्त केला आहे।
अमरावतीच्या जलजीवन कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी लवकरात लवकर पाणी पुरवठा योजना सुरू करा, अन्यथा 15 दिवसात जनआक्रोश करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे। बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। यावेळी शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा, सोयाबीन कापसाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। गेल्या 2 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यानं मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन पुकारलं। नागपुरात सुरू असलेल्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। गेल्या 18 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं, मात्र आता राज्य सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्यानं सरकारचं अभिनंदन करत विजयी सभा घेण्यात आली आहे। लातूरमध्ये पीक विम्याच्या अग्रिम रकमेसाठी शेतकरी आक्रमक झालेत। आक्रमक शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला। यावेळी प्रशासन असंवेदनशील असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आंबेगावच्या आदिवासी भागात अवकाळी पावसानं आदिवासी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। याचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये जेल तोडून फरार झालेल्या 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जळगावातून अटक केली आहे। फरार झाल्यानंतर नेपाळला पळून जाण्याचा 6 जणांचा प्लॅन होता। डहाणूतल्या गंजाड परिसरामध्ये पिकअपचा भीषण अपघात झाला। अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले। पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा टायर फुटल्यामुळे अपघात झालाय। अपघातात दुचाकी सवार गंभीर जखमी झालेला आहे। जालन्यात जीवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। जिल्हा आणि सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। पालघरमध्ये गोतस्करांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे, मात्र हल्ल्यानंतरही 2 गोतस्करांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय। जालन्यात वाढत्या चोरीच्या अनुषंगानं नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलंय। सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाताना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्यासाठी जालना पोलिसांनी सांगितलं आहे। सिंधुदुर्गातल्या तारकर्लीच्या समुद्रात 4 पर्यटक बुडाले। 4ही पर्यटक कोल्हापूरमधील मुरगुड इथले विद्यार्थी आहेत। स्थानिकांनी 3घांना वाचवले तर एकाचा शोध सुरू आहे। हिंगोलीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 किलो गांजासह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। वाहनांच्या तपासणीत गांजा आढळून आला। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संभाजीनगरात चोरी गेलेला 5.5 कोटींचा ऐवज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पोलिसांना सापडला। पोलिसांनी संपूर्ण ऐवज नागरिकांना परत केल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिवाळीत राजकीय पक्षांचे बॅनर्स पाहायला मिळतात, तसंच आता दादरमध्ये राजकीय नेत्यांचे फोटो असलेले आकाशकंदील पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या माहीमच्या कंदील गल्लीमध्ये दिवाळीनिमित्त वेगवेगळे ट्रेंडिंग कंदील पाहायला मिळतात। पैठणीच्या कंदिलांना सर्वाधिक मागणी आहे। जळगावात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। सोन्याचे दर 60,800 रुपयांवरती प्रतितोळा तर चांदी 68,000 रुपये प्रति किलो आहे। धनत्रयोदशीचं औचित्य साधून पुणेकरांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केलेली आहे। यंदा सप्तपदी दागिना खरेदीसाठी नागरिकांचा कल दिसतो। धनत्रयोदशीच्या निमित्तानं वर्ध्यातल्या बाजारपेठेत सोनं खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे। वर्ध्यातल्या बाजारपेठा हाऊसफुल झाल्या आहेत। वर्ध्यात मनसेनं 2000 किराणा किटचं वाटप केलंय। बजाज चौकात स्टॉल लावून गरीब गरजू कुटुंबांची दिवाळी साजरी होण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते रवा, साखर आणि इतर वस्तूंचं वाटप करण्यात आलं। श्रीवर्धनमधील उद्योगपती प्रीत बाबेल यांच्याकडून आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ आणि कपडे वाटप करण्यात आलं। यामध्ये 100हून अधिक आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला। पंढरपूरमधल्या खरसोळी गावच्या पंचक्रोशीत असणाऱ्या अंगणवाडी सेविका तसंच आशा वर्करची दिवाळी गोड करण्यासाठी गावच्या सरपंच धावून आल्या। यावेळी त्यांनी महिलांना साडी आणि साखरेचं वाटप केलं। दिवाळीनिमित्त नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांना 13 ते 18 नोव्हेंबर सुट्टी आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचंही कामकाज या काळामध्ये बंद राहणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चाळणवाडी इथे आंबा वन विभागाच्या वतीनं आणि शाहूवाडी इथल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं वनराई बंधारा उभारण्यात आलाय। वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं आणि त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ नये या हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे। लांजा तालुक्यातल्या हरिश्चंद्र देसाई यांनी फणसाचा गर उत्पन्नाचा हिरा ठरताना दिसतोय। जगभरातल्या वेगवेगळ्या जातीमधील 86 प्रकारच्या जातीचे 1500 फणसांची त्यांनी लागवड केली आहे। त्यातून मोठा आर्थिक फायदा त्यांना होत असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 24 नोव्हेंबरला माणगावमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे।
दीपावली निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। यावेळी राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचं मागणं मुख्यमंत्र्यांनी बालाजीकडे मागितलं। जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी जेजुरी नगरीत होते। सोमवारी सकाळी 7 वाजता खंडोबा देवाचा पालखी सोहळा करहा स्नानासाठी जेजुरी गडावरून मार्गस्थ होणार आहे। गडचिरोलीतील मनीषा मडावीने खो खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले। सध्या ती नागपुरातील महिला महाविद्यालय मध्ये 11वी मध्ये शिकते आहे। विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि फ्रान्सच्या एअरबस कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे। देशातल्या विमानांच्या देखभालीची संपूर्ण प्रक्रिया नाशिकच्या ओझर इथे केली जाणार आहे। डोंबिवली पश्चिम परिसरातील सम्राट चौकात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळलं होतं। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची कटिंग करून वाहतूक सुरळीत केली आहे। मुंबईच्या नालासोपारात पार्क केलेल्या रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली। यामुळे रिक्षा मालकाचं मोठं नुकसान झालं। रिक्षा चालक त्यामुळे चिंतेत सापडला आहे।